सध्या मुलं घरी असल्यामुळं रोज काही ना काहीतरी थंडगार अशी रेसिपी करायला लागते, कारण उन्हाळा पण जास्त वाढलाय त्यामुळं. आणि मुलांची फरमाईश अशी असते की रोज काही ना काही थंडगार अशी रेसिपी कर, म्हणजे तुला पण व्हिडिओ होईल आणि आम्हाला पण खायला प्यायला मिळेल म्हणून. आणि म्हणूनच मी आज म्हटलं मस्त अशी मँगो लस्सी करूया. आम्ही परवाच आंबे आणले होते, त्यातले मी 2 आंबे घेतले, ते चांगले स्वच्छ धुवून घेतले. नंतर त्याचा देठाकडचा भाग काढून घेतला, त्याच्यावरची साल काढून घेतली आणि नंतर अशा पद्धतीनं त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि ते मिक्सरला फिरवून घेतले. मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये मी घरीच लावलेलं जे दही होतं ते दही काढून घेतलेलं आहे. आता हे दही मी रवीच्या साह्यानं घुसळून घेणार आहे. मिक्सरला वगैरे न लावता रवीनेच केलेली लस्सी जी असते ती एकदम घट्ट अशी होते, त्यामुळे मी रवीनच ते दही घुसळून घेतलं. नंतर याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पूड आणि आम्हाला पाहिजे होती त्या प्रमाणात मी पिठी साखर घातलेली आहे आणि परत एकदा हे दही घुसळून घेतलेलं आहे. तेच जर मिक्सरला लावलं तर ते जास्त पातळ होतं, म्हणून अशा पद्धतीनं रवीनच लस्सी करायची, त्यामुळे एकदम ती घट्ट होते. नंतर याच्यामध्ये मी घातला आंब्याचा पल्प आणि परत एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि अशा पद्धतीनं आपली लस्सी तयार झालेली आहे. तुम्ही ही लस्सी खाऊ पण शकता आणि पिऊ पण शकता, एवढी घट्ट झालेली आहे. आणि आम्हाला तर अशी घट्ट लस्सी खायलाच भारी वाटतं, म्हणून मी अशीच रवीनं घुसळून नेहमी लस्सी करते, कारण मिक्सरमध्ये जास्त पातळ होते त्यामुळं. आता तयार झालेल्या लस्सीवरती गार्निशिंगसाठी मी काजू घातले, थोडीशी चेरी घातली आणि आंब्याचे छोटे छोटे तुकडे घातलेले आहेत, त्यामुळे तर लस्सी एकदम भारी, एकदम देखणी दिसत आहे. कोणताही फूड कलर नाही, घरी लावलेल्या दह्यापासून बनवलेली आहे, त्यामुळे मुलांसाठी एकदमच हेल्दी अशी लस्सी आहे. आंब्याचा सीझन चालू आहे, तोपर्यंत तुम्ही सुद्धा असा प्रयोग करून नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.